म्हसळा तालुका भाजपने रायगडचे भावी खासदार धैर्यशील दादा पाटीलंना दिले राजकीय बळ, तर भाजपाने दिले तालुक्यातील नागरिकांना बळ। आज म्हसळा येथील श्री धावीर देव मंदिराच्या पटांगणात म्हसळा तालुका भाजपाने घेतला कार्यकर्ता निर्धार मेळावा। आदिवासी महिलांची लक्षणीय उपस्थिती। कार्यक्रमाला उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भाजपा अतुलजी काळसेकर, अध्यक्ष दक्षिण रायगड जिल्हा तथा खासदार पदाचे भावी उमेदवार धैर्यशील दादा पाटील, दक्षिण रायगड भाजपा सरचिटणीस प्रशांत शिंदे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष निलेश थोरे, जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा हेमाताई मानकर, तालुका अध्यक्ष तुकाराम पाटील, तालुका महिला मोर्चा अध्यक्षा श्रीमती धारिया यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले। सूत्रसंचालन निलेश मांदळकर यांनी केले। प्रशांतदादा यांनी श्रीवर्धन मतदारसंघ हा हिंदूंचा मतदारसंघ असल्याचे ठणकावून सांगताना लोकसभा भाजपाच लढवणार असे असल्याचे सांगत धैर्यशील दादा पाटील यांची उमेदवारी जाहीर केली। यावेळी शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नियोजित खासदार अनंत गीते आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे या दोघांवरही सडकून टीका केली। भाजपाचे भावी उमेदवार धैर्यशील दादा पाटील यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांचे स्मरण करून साहेबांची सागरी मोर्चाची कल्पना ही अभ्यासू आणि दूरदृष्टीची होती। ही योजना भाजपाचे केंद्र राज्य सरकार पूर्ण करेल हे सांगितले। यावेळी म्हसळा तालुक्यातील अनेक विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी भाजपात प्रवेश केला। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा। पैसे जेव्हा मंजूर झाले तेव्हा ते पैसे थेट जनधन खात्यामध्ये या ठिकाणी आता जमा होतात। पेन्शनचे असलेले पैसे आता थेट या ठिकाणी खात्यात जमा होतात। 65 वय झालं म्हणून एखाद्या म्हाताऱ्याचे असलेले पैसे आता देण्याकरता 10 ठिकाणी दात विचकावे लागत नाहीत। आता मंजूर झालेले पैसे जनधन खात्यामध्ये या ठिकाणी जमा होतात। 20 वर्षापूर्वी 25 वर्षाच्या अगोदर ज्यावेळी या देशाचं नेतृत्व स्वतः राजीव गांधींनी केलं तेव्हा त्यांच्या तोंडचं वाक्य ते म्हणत असत की आम्ही जेव्हा 100 रुपये गोरगरिबाकरता केंद्रातून पाठवतो तेव्हा त्या केंद्रातले पैसे 5 रुपये ह्यांनी खाल्ले, 2 रुपये त्यांनी खाल्ले, 10 रुपये त्यांनी खाल्ले, असे करता करता गरजू लोकांपर्यंत फक्त 15 रुपये या ठिकाणी येत असत। राजीव गांधी जे 25 वर्षापूर्वी सांगितलं त्याच्यावरचा खरा उपाय मोदीजींनी जनधनच्या माध्यमातून आता 25 वर्षांना या ठिकाणी शिवसेनेमध्ये सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, पण तो बालेकिल्ला किंवा त्या बालेकिल्ल्याचा बुरुज राखायचं काम हे भारतीय जनता पक्षाचे सर्व मावळे या ठिकाणी वर्षानुवर्ष करत होते। आणि ही जी भावना आहे ही कुठेतरी प्रत्येक कार्यकर्ता 554 बूथ आहेत। या 5554 बूथवर बांध्यापासून कर्जतच्या कोटिंब्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचे गावागावात जाऊन मोदींची गॅरंटी पोहोचवणार आहोत। मित्रांनो, मोदींच्या गॅरंटीच्या रूपाने आपण आपल्या या रायगड लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचं अत्यंत सुंदर काम करतो आहोत। आपण शेतामध्ये नांगरणी चांगली केलेली आहे, पेरणी चांगली केलेली आहे, पीक यायला सुरुवात व्हायला आनंद शिंदे साहेब मैदानात उतरत आहेत। माझी बंधूंनी विनंती आहे, ज्या खासदारांनी तुम्हाला मुंबईला पाठवला, ज्या खासदारांनी आपल्या जमीन ओसाड ठेवल्या आणि शेतीवाडी ओसाड ठेवली, अशा खासदारांना आपण निवडून देणार का? ही फार मोठी आपल्या समोरची समस्या आहे। आणि बंधूंनी यांना सांगत साहेब स्टँडिंग खासदार सुनील तटकरे आहेत, पण आता बरंचसं पुलाकडलं पाणी वाहून गेलेलं आहे। आता भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे 4 आमदार या मतदारसंघामध्ये आहेत। 4 आमदार भारतीय विचाराचे आहेत, 3 शिंदे गटाचे आहेत, 1 आपला आमदार आहे। आणि हे असताना आम्हाला सुनीलजी भारतीय जनता पक्षाचा खासदार हवा। त्यामध्ये काही पैसे आहेत आणि पैसे टाका, पैसे द्या बँकेत, अशी काही मंडळी त्यावेळी या बँक खात्याला या ठिकाणी मिळवत होती। मित्रांनो, त्या बँक खात्याने काय चमत्कार केला माहितीये तुम्हाला? पूर्वी शौचालयाचं या ठिकाणी शौचालय बांधलं म्हणून जर बिल काढायला जायचं असेल, इंदिरा आवास योजना त्यावेळी होती, ती इंदिरा आवास योजना तिचे पैसे जर काढायला जर खात्यामध्ये जर आपल्याला जर कुणाकडे जर आपल्याला जायचं असेल तर पहिल्यांदा तहसीलदार तिथं सही करायला काहीतरी त्या चेकबुकचा एक तुकडा त्या ठिकाणी काढून टाकायचा, त्या ठिकाणी व्हिडिओ नंतर आपला नंबर लावायचा, त्यानंतर तिथे असलेला तलाठी, ग्रामसेवक ही मंडळी आपापला हिस्सा करता 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 सहीवर हिस्सा